शिक्षा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावसुस्मरे नित्यं आयुरामातसिद्धे प्रथमवक्रतुण्डस्य एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णविघ्नस्य सर्वक्रं चतुर्दशं लम्बोदरं प्रथमञ्च षष्ठमं सप्तमं इन्द्रराजेन्द्रं सूर्यवर्णं तदाष्टमं नवमं बालचन्द्रं दशमं तु एकादशं गणपतिं नामाने त्रिसंज्ञम्या पठेन्नरा न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धे करो विद्यार्थी शंखचक्रदास्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे भयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धिये पदे देवी मुक्ति मुक्ति प्रयालिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यन्तरिये देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते दोषमुक्तमहारोगे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते परमानंदके देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्म्यास्तोत्रं या पठे भक्तिमानं सर्वसिद्धिदायिनी राज्यं प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्यं महापापविनाशनं विकालय पठे नित्यं नरदण्डसमन्विता एककाले पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा शुभा रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके हरे विपदा हर्ष मंगलकारिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलकारिके शुभ मंगल दक्षे च शुभे मंगल चंडिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये सदा मंगले देवी सर्वेषां मंगल्याले लोक मंगलवारे च मंगलाभिष्ट देवते लोक मंगल रूपस्य मनोवचनदन्तति मंगलादिष्टदा देवी मंगलानांच मंगले संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायी सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणां प्रति मंगलवारे पूजा मंगला सुखाप्रदे मंगला सुखप्रदे मंगला सुखप्रदे आयुरक्षेतु बालाहि धर्मरक्षेतु वैष्णवी यशकीर्तिं च लक्ष्मीं च धनविद्यां च श्री गुरु सरोज निज मन मुकुर सुधारु वर विमल जसु जोदायक बलचारु भोगीन तनुजा
लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कानल कुंडल कुंजित केशा प्रताप महाजगवंदन प्रभु चरित्र सुनवे को रसिया राम लखन सीता मन बसिया भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे रघुपति की ने बहुत बड़ाई सहस बदन तुम्हारो जस गावे सनकादिक ब्रह्मादिक मुनीषा नारद सारद जब कुबेर दिक्पाल जहाते कभी कोई कही सके कहाते तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना प्रभु मुद्रिका मेल मुख माही दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे देते तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर और मनोरथ जो कोई लावे चारों युग प्रताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम तुम्हारे अर्थ सिद्धि नव विधि के दाता असकर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को भावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई रघुमत से सब सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव तुम्हारी जो सतबार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम जब संतों को प्रसाद झुमने सब
नमो भगवते वासुदेवाय. प्रसाद सुरू झाला, प्रसाद घेऊन मग बसा. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. उठून प्रसाद घेऊन घ्या. वासुदेवाय. नमो भगवते 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 वासुदेवाय. पेटीवर ठेवून दे. भगवते वासुदेवाय. नमो 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 भगवते नमो भगवते वासुदेवाय. 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय. 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 नमो नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवते वासुदेवाय. नमो 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 भगवते नमो भगवते वासुदेवाय. 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 नमो भगवते वासुदेवाय.
नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासु नमो भगवते वासु नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नमः श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ गोपाल कृष्ण भगवान काल आपण असं बघितलं शांडिल्य भक्ती दर्शनामध्ये ही परम अनुरागाची अवस्था माणसाला प्राप्त झाली भगवंताच्या प्राप्तीची तीव्र अवस्था की माणसाला ज्याप्रमाणे आपण बी पेरलं की त्याला पान फुटतं अगदी छोटंच असतं त्याला फुटल्यानंतर पहिल्यांदा पान फुटतं म्हणजे त्याला आपण पत्ता असं म्हणतो तो पत्ता म्हणजे पत्रवाळी आहे अनेक पानांची एक पत्रवाळ करतो आपण पण पत्रवाळी करायला पानच लागतं आणि पत्रवाळ गोल असते पत्रवाळ जी आहे ती गोल असते आणि पान सरळ असतं ज्या वेळेला आपलं मन ऊर्ध्व होतं म्हणजे पान कसं असतं जमिनीतून निघालं की आकाशाकडे जातं त्याप्रमाणे आपल्या मनाची अवस्था संसारामध्ये बाहेर असते उगल्यानंतर पान जसं फुटतं तसं आपण भगवंताचं नामस्मरण केल्यावर आपलं मन जे आहे ते अधोगामी न होता ऊर्ध्वगामी होतं आकाशाकडे जातं कोणी कधी सांगितलं की बाबा आम्ही यात्रेला चाललो तर लगेच आपलं मन जायला नाही तयार होत नाही आता चातुर्मास लागलं मला उपासना करायची आहे मी देवाची उपासना करतो कोणी कधी देवाला बोलवलं नाही आता 4 महिने मला कुठे ठेवायचं नाही असं मन आपल्याला आतून सांगतं आणि जोपर्यंत बाहेर मन आहे जाऊ दे तिथे चांगल्या देवाला मिळेल चाललं असं मन जोपर्यंत आहे तोपर्यंत ते ऊर्ध्वगामी नाही होत ते अधोच राहत कोणी सांगितलं डोळा जेवायला याचं चाललं जातो माणूस किती दिवस जेवले आपण जाऊ येतो तब्येत बरी नाही असं म्हणून चाललाय कारण तो ऊर्ध्वगामी झालेला जगातलं म्हणून पान हे ऊर्ध्वगामी होतं आणि पानांना एकत्र केलं की गोलाकार होतं गोलाकार म्हणजे पूर्णमिधा पूर्णमिदम पूर्णात पूर्ण उच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
असं ते पूर्णत्वाला जातं, नाही तर तोपर्यंत अपूर्ण असतो. आता ललित म्हणजे पानं जसे फुटत जातात, या पानाला पान, त्या पानाला मग फांदी, फांदीला फूल आणि फुलाला फळ. ज्याप्रमाणे फुटत जातं त्याप्रमाणे आपलं मन पानाप्रमाणे स्वच्छ होतं. मग त्याला एक पाकळी फुटते, त्याला फूल लागतं. म्हणजे फूल लागणं म्हणजे काय, आपण सतत परमात्मामध्ये आणि संसारामध्ये राहताना प्रसन्न राहतो. सुख दुःख चालूच असतात जीवनामध्ये, पण तो प्रसन्न राहतो आणि प्रसन्न राहून भगवंताचं प्रसन्न चित्तानं चिंतन करतो. जरी तब्येत बरी नसली तरी चेहरा प्रसन्न ठेवतो, की नाही मला देवाचं करायचं आहे. मला एक जण उठून बसला, अंतरावर उठून बसेल, डोळ्याला पाणी लागेल, आंघोळ नाही झाली तरी तो चिंतन करेल, कारण ती ऊर्ध्वगामी झालाय. आणि हा अधोगामी काय त्याचं करून पहिले तब्येत नीट ठेवत नाही तो असा कर्रो सारखं बोलतो. कर्रो तब्येत बिघडणारच, तब्येत बिघडणारच आहे. कारण शरीराचा हा कालधर्म आहे, वय होणारच, कफपित्त त्रास देणारच. त्याच्याकडे लक्ष न देता फक्त जिथे लक्ष द्यायचं आहे तिथे लक्ष दिलं की माणूस परम अनुरागी होतो. परम अनुराग म्हणजे भगवंताबद्दल काही नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असा परम अनुरागी जर भक्त मिळाला तर आपल्याला लवकर गुण लागतो. म्हणजे असा परमगामी भक्त मिळाला आणि आपण साधारण जरी असलो तरी आपल्याला लवकर गुण लागतो, कारण त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. आणि म्हणून त्याला म्हणाले मिलितम, मिळत जातं मग त्याच्याजवळ. रोज त्याचा चेहरा पाहून आपण सुद्धा तसं अनुकरण करायला लागतो. जगामध्ये जे शिक्षण आहे ते काही शिक्षण पाहून आहे, काही शिकावं लागतं आणि काही प्रयत्न करून मिळवावं लागतं. त्याप्रमाणे आपण दुसऱ्याच्या बरोबर राहिलो, तो जर परम अनुरागी असेल तर आपल्याला तो परम, जसं कस्तुरी आहे, आपल्या हातात लागले की वास लागला. हिंग आहे, वास लागला, हात लागला की वास लागला. डांबर गोळी आहे, स्पर्श झाला की वास आला. त्याप्रमाणे हे परम अनुरागी असतात. म्हणून देखील चरण संतांचे संगती मनोमार्ग गती. पण हल्ली सगळे झंपक आहे, त्यामुळे त्यांच्याजवळ किती दिवस राहिले, किती दान धर्म केला तरी काही फरक पडत नाही. कारण मूळ अनुरागी नाही, ते बहिर आहे. आणि जोपर्यंत आपण बहिर लोकांकडे जातो तोपर्यंत भगवंताचे अनुभव येत नाही. मग आता भगवंताचा वियोग आणि अयोग दोन प्रकार पाहतो मी. रासलीलेमध्ये भगवान प्रकट झाले आणि गुप्त झाले. तर भगवान वियोग मुद्दाम करतात की त्या वियोगामध्ये आपली तीव्रता वाढते. वियोगामध्ये तीव्रता वाढते. आपण म्हणतो ना, दर्शन दे रे भगवंता. मग असं आपण जोराने म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यात आसू येतात, कंठ दाटून येतो, अंगावर रोमांच उभे राहतात, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि तेव्हा तो हृदयात प्रगट. म्हणून दोन प्रकार आहे. वियोग दिला, आता पहा आज एकादशी आहे, पांडुरंगाचं रूप दर्शन घेताय वारकरी. काय म्हणते, देवा आता कार्तिकीला येऊ दे, बस याच्या पलीकडे काही बोलणार नाही. आषाढी कार्तिकी त्याचं दर्शन मागतील, आणि दर्शन मागतील त्याला दर्शन द्यावं लागेल. कारण त्यांनी काही मागितलं, अनुराग निर्माण करतात. कळसाचं दर्शन घेतलं बऱ्याच लोकांनी, निघाले, काल पोहोचले, आज निघाले, थांबत पण नाही ते. बाहेर कुठेतरी जेवतील, पंढरपुरात घेऊन येतात. कारण दर्शनानं पूर्ण झालं, शरीराची भूक कुठे भागली पाहिजे. देखील चरण कळसच का सांगितला, तर कळसामध्ये परमेश्वराचा अनुराग आहे. काय अनुराग. बघ तिथे राम मंदिराचा कळस बसलेला नव्हता, तर शंकराचार्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर कळस नाही बसवला तर त्याच्यात अतृप्त शक्ती प्रवेश करेल. केली प्रवेश असं आहे ते.
म्हणून कळस जो आहे तो दर्शनीय आहे. म्हणून आपण त्याच्यावर लाईट लावून ठेवतो की कोणालाही रात्री बाहेरून कळस दिसला तरी त्याचं दर्शन होईल. मग तो तुमचा तांब्याचा कलश असो, मातीचा कलश असो, सिमेंटचा असो, चांदीचा असो, सोन्याचा असो, कशाचा, लाकडाचाही बऱ्याच ठिकाणी कळस नाही असं नाही. अशा धातूचा पाहिजे असं नाही. ते जे धातू आहे ते त्याने निर्माण केले देवाने आणि ते त्याच्या नावानेच सिद्ध होतात. त्याची महापूजा झाली, लोकांनी दर्शन केलं, निघाले, फोन आले, आम्ही निघालो. काय करणं थांबत नाही, फक्त त्या दर्शनाचा आनंद असतो. म्हणून दर्शन दे रे भगवंता. मग कसं दर्शन घ्यायचं, एवढ्या लोकांमध्ये तो दिसेल कसा, तर त्याला पाहायला सांगितलं आहे. म्हणून ते म्हणतात भगवंताचे दोन भाग, आयोग आणि वियोग. वियोग म्हणजे आपल्याला दर्शन न लवकर न होणं. आता बघ 10 किलोमीटरची लाईन आहे, आता सकाळची बातमी आहे, 10 किलोमीटर लोक लाईनीमध्ये उभे आहेत. आता हे 10 किलोमीटरचे लोक एक एक दोन त्या पांढरंगला पोहोचेपर्यंत त्यांना वियोग आहे की केव्हा नंबर लागेल, केव्हा नंबर लागेल. मध्ये खायला मिळतंय, पाणी मिळतंय, दूध मिळतंय, फराळाचं मिळतंय. आपल्या जळगावची 12 क्विंटल साबुदाण्याची डाळ चालू आहे, 12 क्विंटल वाटताय पोरं. तर गौतम मित्र गेला वाटा, अनेक लोक गेले, पण लाईनीतल्या लोकांचं केव्हा दर्शन लागलं. आणि एकदा मध्ये घुसले आणि पायावर डोकं ठेवलं की कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तो बाहेर आला की एवढ्या आनंदात सांगतो की दर्शन झालं, पायावर डोकं. ऐसा देव नाही मोठे तुकोबाला विठ्ठल भेटे. हे असं असतं. आपण काय करतो, तबला वाजतो, पेटी वाजतो, तिथे नाचतो. नाचून असं प्राप्त नाही होत. त्याकरता अनुराग उत्पन्न झाला पाहिजे, प्रेम उत्पन्न झालं पाहिजे देवाचं. त्याला वर्णनही सांगितलं. वत्साल आली धेनू जैशी, वासराकरता गाय जशी चरून आली की हंबरत हंबरत घरी येते आणि वासरू तिकून हंबरत, त्याप्रमाणे वत्साल आली धेनू जैशी. मुलाला टाकून गेलेली आई पटपट बाजार करते, पटकन घरी येतो, तो उठला नाही पाहिजे, तो उठला नाही पाहिजे, तो उठला नाही पाहिजे. त्याप्रमाणे आयोग आणि वियोग हे सांगितले आहे. परमात्मा आधी मिलन करून देतात, रासलीला सुरू करून दिली आणि गुप्त होऊन गेले. गुप्त झाल्यानंतर यांची अवस्था काय होते, तर ते तन्मय झाल्या. वेद सुद्धा असं सांगतं, तन्मय मना हा शिवसंकल्पमस्तु. मन जसं जसं सत्य संकल्प करेल, कोणावरील ईर्ष्या, द्वेष, क्रोध, लोभ मनात ठेवणार नाही, त्यावेळेला ईश्वर प्राप्ती होते. जोपर्यंत ईर्ष्या आहे, राग आहे, द्वेष आहे, मद आहे, भूप आहे, तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होणं मोठी कठीण आहे. मग आता या वियोगामध्ये गोपींनी काय केलं, तो गोविंद गोपाल गाते चलो, मन विषय विकारो से हटाते चलो. असे विषय डोक्यात आले की देवाचं गुणगान गायला नको. कोणाची आठवण आली आपल्याला, मित्राची किंवा पुत्राची, तर लगेच देवाचं भजन सुरू करून द्या. त्या भगवंताच्या भजनानं तो विसर पडतो, डोक्यातले विषय निघून जातात. म्हणून गोपी काय करायला लागल्या, भगवंताच्या लीला. म्हणून महाराज म्हणतात, करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंद. आपण भजनापुरते गोविंद गोविंद करतो, भजन करले की, पण ते भजनाची अशी सतरंजी पाहिजे ना, असे टाळ पाहिजे ना, असे कपडे नेसले पाहिजे आणि असं केलं पाहिजे, सगळं एकत्रच बोललं झालं. एकाने रोल बोलची चर्चनाची फिल्म घेतली की मग सगळ्यांची रोल बोलली पाहिजे, टाळाला घुमरू पाहिजे. काय करायचं रिकामा, त्याच्याने काय होतं, वाढत जास्त पण कमी काही होत नाही. आता शेगावला जाऊन भजन करू, मग आळंदीला जाऊन भजन करू, भजन कमी आणि बाकीच्या गोष्टी जास्त. त्यामुळे इतके फिरले, काल सांगितलं ना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भरली, चित्त नाही नामी तरी तो व्यर्थ. अनेक वेळा गेले आणि जर नामामध्ये चित्त नसेल तर ते व्यर्थ आहे.
त्यामुळे काही प्राप्त नाही होत. म्हणून संयोग आणि वियोग भगवंत दोन्ही विलक्षण करतात. म्हणून पहिल्यांदा प्रेम देतात देव, देवाविषयी आपल्याला प्रेम देतात आणि प्रेमामध्ये मग्न झालो आपण की वियोग देऊन टाकतो. आणि वियोगामध्ये जर आपण भगवंताचं नाम विसरलो नाही तर मग समोर प्रगट भये भगवान. यशोदेच्या समोर प्रगट झाले, कौशल्याच्या समोर प्रगट झाले, अनुसयेच्या समोर प्रगट झाले. मी नारायण आहे, मीच तुझं सत्व पाहिलं, आता मला तुझ्या समोर बालरूप धारण करायचे आहे आणि तुझं दूध प्यायचं आहे. दत्ता अवतारामध्ये तिघांना दूध पाजणं सोपं नव्हतं, स्तन दोनच होते. सगळ्यामध्ये शेवटी शंकराला दूध पाजलं आहे अनुसयाला, कारण सहनशक्ती जास्त आहे म्हणा याच्यामध्ये. म्हणून त्रीन रूप केलं, सत्व रज आणि तम. अनसूया असूया बुद्धी नाही, अत्री नत्री. सत्व रज तम ज्यांच्यात नाही असे अत्री. कुणाबद्दलही असूया वृत्ती नाही. म्हणून प्रियतमाच्या म्हणजे भगवंताच्या वियोगानं आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. आपल्याला काही वियोग झाला की आग होते आपली शरीराची. मस्तकातलं पायातली किडी मस्तकात पोहोचते म्हणजे आग होते. आणि त्या भगवंताच्या प्रेमाच्या आगेनं आपलं हृदय शुद्ध होतं. उदाहरणार्थ लोखंड शुद्ध करायचं असेल तर अग्नीत टाकावं लागतं. सोनं शुद्ध करायचं असेल अग्नीत टाकावं लागतं. चांदी पितळ कोणताही धातू तुम्हाला शुद्ध करायचा असेल तर अग्नीत टाकावं लागतं. कणकेची पोळी केली, तिला शेकायची असेल तर तव्यावर टाकावं लागतं, खालून अग्नी लावावं लागतं. अग्नी काय करतो, तो शुद्ध करतो. त्याप्रमाणे भगवंताचा वियोग झाला की आपल्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते आग, आणि त्या आगेने आपलं हृदय शुद्ध होतं. काल आपण ऐकलं हृदय कसं आहे, जड आहे लोखंडासारखं. मग त्याला द्रवलं पाहिजे. कारण कशाने जड झालं ते, आपण सगळ्यांवर स्नेह केलं. आपल्या हृदयाला स्त्री पुत्र शेजारचा बाजारचा नातेवाईक मुलगी या स्नेहामुळं ते जड होत झालं. यांचं कोणाचं काही दुःख झालं की लगेच आपल्या हृदयाला कळ येते. म्हणून समर्थ म्हणतात जडत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी मजवरी राघवा करुणेचा पूर लोटी. करुणा, कारण परमात्मा हा करुणा सिंधू आहे. सगळी जी जगामध्ये करुणा आहे ती परमात्म्याच्या जवळ भरली आहे. म्हणून शंकराचार्य लिहितात करुणा पारावारा वरुणालय गंभीरा नारायण नारायण जय गोविंद हरे. सगळी जी करुणा आहे ती ईश्वरापाशी भरलेली आहे. आणि मग शेवटची रासलीला भगवंताने प्रत्येकासमोर उभे राहिले, प्रकट झाले. प्रत्येकासमोर जेवढ्या गोपी होत्या युथ तेवढे रूप धारण केले आणि प्रत्येकासमोर रास सुरू झाला. रसव वै सहा रास तुला. ते हृदय शुद्ध झालं, कठीण हृदय. आणि मग भगवंताच्या प्रेमानं प्रेमाभक्तीनं शांडिल्य देतात. शांडिल्य भक्ती दर्शन. ज्यावेळेला आपल्या हृदयामध्ये करुणा निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, त्याप्रमाणे कसं तर वत्सा लागी धेनू देशी. आहे का काही तुमचं प्रवचन झालं, आमच्या गप्पा शिवाय काही पत्ता नाही. असं आहे हे जे आहे करुणा निर्माण व्हायला पाहिजे. करुणा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ईश्वराचा अनुभव येत नाही. हृदयामध्ये सगळे नाते घेणं आपल्या पडलेलं असतं आणि ईश्वराचं आपल्याकडून कमी होतं. जितकं यांच्यावर मन लावतो आपण तितकं ईश्वराकडे लावत नाही. म्हणून आपलं हृदय लवकर शुद्ध होतं. आणि परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे ते लहान बसा आम्ही वैकुंठे.
नाहं योगिनां हृदयो मद्भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी योग्यांच्या हृदयात राहत नाही, वैकुंठात राहत नाही. जिथे माझे भक्त गान करतात तिथे मी राहतो. म्हणून ते म्हणतात ते चित्त द्रवत झालं की ईश्वराला आपलं चित्त समर्पण होतं. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. तो उपाय सांगितला. देव बसे त्याचे चित्ती त्याची घडावी संगती. देव ज्यांच्या चित्तामध्ये बसलाय त्यांची संगत घडेल. पण तो असा पाहिजे आपल्या संगतीनं मिठाई खाणारा नको. त्याच्या संगतीने आपली मिठाई सुटली पाहिजे तेव्हा मिठाई भेटते. आपल्याला तर भान राहत नाही, कुठे सुरू करतो जाऊ. भान राहिलं पाहिजे. त्याच्या संगतीने आपली मिठाई सुटली पाहिजे. आपल्या संगतीनं त्याने जर मिठाई खाल्ली तर नाही गेलं. म्हणून आपले जे दुर्गुण आहे ते संतांच्या समोर दाखवायचे नाही, करायचे नाही. पण हे जाऊ दे अशी प्रार्थना करायची. तेव्हा ते जातात. ते नाही आज म्हणतो समोर एकदम बिलकुल पांढरे स्वच्छ दिसतो आणि बोलताना लगेच बोलतो पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया पैसा. असं होतं. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात द्रवचित्त होतं आणि त्यामुळे आपले डोळे बंद होतात आणि चित्तामध्ये हृदयामध्ये परमेश्वराचं दर्शन होतं. याचं प्रमाण भागवतामध्ये दिलंय. भक्तियोग प्रयोगेन सत्यमं जितात्तां. भक्तीच्या योगानं भगवान नक्की मिळतात हे सिद्धांत केलेलं आहे. म्हणून भागवतकार भागवतातच वर्णन का सांगतात. गीता भागवत करते श्रवण. गीता आणि भागवत जे श्रवण करतील आणि अखंड चिंतन विठोबाचे अखंड त्यांच्याकडून घडेल तर बरोबर परमात्मा त्यांच्यात प्राप्त. तुलसी रामायणामध्ये असं सांगितलं आहे ऐसे ही जन समूह सेरे प्राणनाथ रघुनाथ सोपतिताजे. असा जन्म गेला पाहिजे की भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. उपशास्त्रात मध्ये असं सांगितलं आहे कर्मसाम्य. आपलं जे कर्म आहे ते सम्य झालं पाहिजे. कर्मामध्ये भेदभाव नाही आला पाहिजे. पंक्ती प्रपंच नाही आला पाहिजे. तुझं माझं करायचं नाही. जोपर्यंत तू आणि मी आहे. महाराज म्हणतात ना मी तूपणाची झाली बोलवण. हे आपण नुसतं आरती म्हणून टाकतो पण प्रत्यक्षामध्ये मी तू पण जात नाही. मी तू पण गेलं पाहिजे आणि त्यामुळे मी तू पण गेलं की अभिमान नाश पाव. मी तूपणाची झाली बोलवण एका जनार्दन. मी तू पण गेलं पाहिजे आणि कनिष्ठता हा अभिमान सुटला पाहिजे. त्यावेळेला चित्ताला समप्रमाण साम्य प्राप्त होतं आणि त्यावेळेला माणसावर शक्तिपात होतो. जोपर्यंत चित्त साम्य होत नाही तोपर्यंत मग चित्तामध्ये शक्तिपात झाला की परमात्मा स्थापित होतो. आपले जेवढे वारकरी संत आहेत त्यांच्या हृदयामध्ये देव दाखवलेला आहे चित्रामध्ये. कारण परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये स्थापित झाला होता. तुकारामांना रामेश्वर भटाने त्रास दिला तर रामेश्वर भटाच्या शरीराला व्याधी झाल्यावर त्यांनी त्या आजन फकीराच्या एकदा स्नान केलं. त्याच्या देहाची आग होऊ लागली. तर सगळे लोक तुकारामाला सांगायला आले की महाराज तुम्हाला त्याने त्रास दिला ना म्हणून त्याच्या देहाची आग होते. अरे रे पाठवू नका त्याच्या देहाची आग कम कर. मला त्रास होते पण चित्त समज आलं. आपल्या घरात त्याचं टांगडं त्याच्या घराला कुलूप लागेल. आपण असं बोलू. ज्याने वाईट केलं त्याच्याबद्दल आपण वाईट बोलू म्हणजे सम्यक झालं म्हणजे आपण त्याच्याबद्दल वाईट बोलू शकणार नाही. येणारच नाही आपल्या तोंडामध्ये ते. म्हणून सम्यक दर्शन झालं आणि ज्या वेळेला ते सम्यक दर्शन होतं त्यावेळेला
मग सम्यक दर्शन होण्याकरता आपण स्वजातीय होऊन जातो, म्हणजे परमेश्वराचे भक्त बनून जातो. आणि बीज जातीमध्ये भेद आहे, बीज जातीमध्ये काय भेद आहे, आणि भेदाभेद अमंगळ. आपली जी पंढरीची वारी आहे ना ती अभेद आहे. कोणी या चला, कोणी या चला, काही परीक्षा घ्यायची नाही, काही फी घ्यायची नाही, वारी निघाली यायचं. तुझं जोपर्यंत सत्यत्व आहे तोपर्यंत तुला फळ मिळेल. ज्या दिवशी तू सत्य सोडशील त्या दिवशी तुला मिळणार. चलता म्हणून काही लोक मधूनच चालले त्या घरी, आणि ज्यांनी सत्य धरून ठेवलंय, ज्यांनी कामापुरतं सत्य धरलं त्यांना त्याचे आनंद येत नाही. नुसतीच गर्दी होती, इतकी रेटाटी होती, असं करत. आणि त्याला त्याच्याजवळ सत्य काय आनंद आला, कळसाचं दर्शन घेतलं असं वाटलं की तो पडली दिली सांगता. आणि बाकीचे काय सांगता, तो चोऱ्या करत होता, त्याचे लाडू खात होता, आणि हे पाहिलं, त्याने ते पाहिलं. पण त्याच्या चित्तामध्ये सम्यक नाही. ज्या वेळा चित्तामध्ये समत्व येऊन जातं तेव्हा ममत्व निघून जातं. आपल्या चित्तामध्ये काय ममत्व, माझा माझा माझा. म्हणून त्यावेळेस विश्वास करावा लागतो, आणि मन आणि हृदय एक होतं, आकृती बदलते. म्हणून विश्वास केल्यानंतर मनामध्ये आता मन शुद्ध झालं असं कसं ओळखायचं, तर अश्रू आले पाहिजे. म्हणून काजळ घालून अश्रू आणणं बरं, किंवा सुरमा भरून अश्रू आणणं वेगळं, किंवा भूक लागली म्हणून रडणं वेगळं. देवाकरता रडावं लागतं. ते आसू गार असतात, हे आसू गरम असतात. पहा, आपल्या शरीरातून डोळ्यातून निघणारं पाणी आहे. ईश्वराच्या प्रेमानं निघालेले अश्रू थंडगार असतात, आणि दुःखानं शरीर पीडेने निघालेले अश्रू गरम असतात. शोक झालाय, पुत्र शोक, पती शोक, अति गरम पाणी निघतं. तो शोकाचा परिणाम आहे. म्हणून ते म्हणतात डोळ्यामध्ये अश्रू येतात, आणि ते अश्रू आले की डोळ्यातून देव दिसत नाही. डोळ्यामध्ये पाणी आले की समोर दिसत नाही, आणि दिसत नसलं म्हणजे मनुष्य त्या स्वरूपाच्या चिंतनाला लागतो की देव निघून गेले, रोज निघून गेला देवाचा, धुळवट धुळ उठते आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात भगवान तत्वाचा, भगवंताच्या तत्वाचा साक्षात्कार होतो. तत्व कळायला पाहिजे. काय तत्व आहे भगवंताचं? सत्यम परम धीमहि, सत्यम शिवम सुंदरम. सत्य हेच भगवंताचं रूप आहे, आणि सत्य हेच नाम आहे, आणि सत्य हेच ब्रह्म आहे. म्हणून आपल्याला संत अभंग लिहितात, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. काय आहे तर ते भगवंताचं नामच बरं आहे. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं किती वेळा म्हणाल तुम्ही, पण नाम किती वेळ जरी म्हटलं तर ते पापाचं क्षालन करतो. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामि हरिं परम. बरेच लोक 13 लाख जप करतात, आणि 1300 वेळा सांगत राहतात लोकांना, माझं 13 लाख 13 लाख बोलू नको. दुसऱ्याला सांगून काय उपयोग आहे? काही बोलायचंच नाही. भाऊ मोजला का काही जमत नाही मला बोल, काय नाही बोल, कारण त्याचा सुद्धा अभिमान येऊन जातो. काही काही लोक आपली मिरवणूक काढून येतात जप झाल्या, पैशाने बँड खर्च करतो, वाजवतात वाजवत वाजवत घरी जातं. काय करायची मिरवणूक? अरे देवाला लगेच कळतं याने आपल्या करता केला नाही, प्रसिद्धी करता केला आहे. म्हणून देवाच्या लक्षात येत हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हा बाप्पा तो रोज म्हणला बाबा, यूट्यूब रोज ऐकता पण फरक नाही पडत. उलट संशय घेता लोक. संशय गेले पाहिजे. म्हणून भगवंताचं दर्शन होतं. कोणतं?
तर कृष्णमूर्ती शंकराचार्य म्हणतात तत्वाचं ज्ञान झालं की तत्व साक्षात्कारानं माणसामध्ये भगवंताचं आता कृष्णमूर्ती का या सगळ्या देवांचं नाव नाही का घेतलं तर कृष्णमूर्ती प्रेम आहे. आपला स्वभाव जो आहे तो प्रेमळ होत जातो. तरी श्रीहरी पाविजे स्वभावे 36 वर्ष झाले अनुग्रह घेऊन तरी स्वभाव बदलत नाही. कारण ते त्याप्रमाणे झालं नाही ना स्मरण. स्वभाव शांत झाला पाहिजे. शांत होई गुरुदत्ता समवी चित्ता आता. हे चित्त जे समव शांत कर. म्हणून या चित्ताच्या ठिकाणी चित्त खराब झालं म्हणजे शरीरात पित्त वाढतात. मन खराब झालं म्हणजे वात वाढतो. आणि बुद्धी बिघडली म्हणजे कफ होतो. आता बुद्धी बिघडली म्हणजे कफ कसं आंबट चिंबट दूध जातच राहतं. त्रास होतो तरी खातच राहतं. बुद्धी बिघडली. ज्याच्याने त्रास होतो ते खाल्लं पाहिजे का नाही पण खातो ना. 2 गोळ्या घेऊन घेऊ जिलेबी खायची म्हणे आज काय हे तोंड मारुती सारखं होऊन गेलं. बुद्धी आहे. कफ बुद्धीने वाढतो. पित्त चित्ताने वाढतात. आटकून राहतं चित्त. भजे खायचे चित्त आटत. कधी त्याची इच्छा होती झाल्या खाल्लं जात. चित्तामुळे पित्त वाढले. मन वाद वाढत. मनासारखं पाहिजे. एसी लावायचं वरतून अंगावरून बांधून घ्यायचं म्हणून ते वाद तो त्या ऋतूमध्ये चालेल. नंतर नाही झालं वाद वाढेल. मनात आहे मग त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अरे पण तो उन्हाळ्यात घे ना पावसाळ्यात नाही घ्यायचा. असं मन आपलं जात. म्हणून चित्त पित्त आणि वित्त 3 गोष्टी आहेत. वित्त संसारामध्ये जास्ती झालं तरी फजित आहे आणि कमी झालं तरी फजित आहे. समोर त्याला की आपल्याकडे एवढे आहे नाही तर तो मागून घे. त्याला घर घ्यायचं आहे त्याला येऊन टाकणं कोणाला कटकट करून नाही. त्यांना नाही वागवलं तर गॅस बोलत आहे नाही आहे त्याची चिंता आहे. म्हणून वित्ताची वित्त शरीरात वाढले की वरतून येतात. ते खाज येते गजोडे येतात. वाद बोट वाकडे होतात. त्याप्रमाणे ते म्हणतात की प्रेम का तर प्रेम हे सगळ्या प्राणी मात्रांना आवश्यक आहे. जीव जंतू तुम्ही चिमणी सुद्धा पिलाला खाऊ घालते. पिलं एखाद्याला चिमणीला खाऊ घालतात सगळे लोक. म्हणून भगवंताची प्रेममूर्ती कृष्णमूर्ती आहे आणि ती अव्यक्त आहे. आता राममूर्ती काय आहे तर सत्य आहे. सत्य म्हणजे राम आणि प्रेम म्हणजे कृष्ण. म्हणून ज्ञानेश्वर माऊली लिहिले राम कृष्ण हरी. आपण तो सोडून दिला आणि दुसरा घेऊन आले. कारण कोणाला सत्य नको आहे ना आणि प्रेम नको. खरं प्रेम नको वरवरच प्रेम पाहिजे. म्हणून ते म्हणतात कृष्णाचं प्रेम आणि कृष्णाचं भजन. रामकृष्ण गोविंद वाचे लागो हाची छंद. आपल्या वाचेला तो छंद लागला म्हणजे आपलं मन शुद्ध होऊन जातं आणि भगवंताचं दर्शन हृदयात होतं. म्हणून भगवंताच्या लीला डोळ्याने पाहिजे. कुठे लीला तर या भारतभूमीवर भगवंताने सगळ्या लीला केल्या आहेत. लीला गान विनोदा वेदस्तुत भूपादा. हिमालयामध्ये बद्रीनाथ केदारनाथ या देवाच्या लीला आहे. त्या नुसत्या दर्शन करायला. तीर्थ वर गेल्यानंतर देवाने केलेल्या लीला आहे. पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये लीला आहे. त्याचं दर्शन करायचं. त्या दर्शनानं चित्त समून जातं. मारुती स्तोत्रात म्हणतात तुम्ही दर्शने दोष नाशनी. म्हणून दर्शन करायचं. प्रदर्शन सुद्धा कशाकरता लावलेलं असतं लोकांना वस्तुस्थितीचं ज्ञान व्हावं म्हणून. म्हणून भारतभूमीमध्ये दर्शन केल्यानंतर भोग वाढत नाही. इतर देशामध्ये तुम्ही त्या सगळे स्थळं पाहिले की तुम्हाला भोग वाटत.
की त्याचा हेवा वाटतो. पण हे तीर्थयात्रा सगळ्या केल्यानंतर माणसाला त्याचा हेवा वाटतो. उलट वाटतं पुन्हा यायला मिळालं पाहिजे. आता घाई झालो तेव्हा 2 दिवस राहू असं तुमचं मन करतं. असं तुमचं मन करतं. पण आता तीर्थ ठिकाणी सुद्धा राहण्याचा काळ राहिलेला नाही आहे. कारण महर्गता आणि प्रत्येकाला आलेल्या तीर्थयात्रेकडून ओढायचंय. खराब माल, वस्तुस्थिती खराब, पैसा डबल. त्यामुळे तीर्थामध्ये सुद्धा नारदाने काय केलं की सगळ्या तीर्थांच्या ठिकाणी हेवा देवा आणि पैशाचे स्वरूप सुरू झाले. म्हणून ज्ञान आणि वैराग्य कुठेच नाही, फक्त भक्ती वृंदावनात सापडली. मग भक्ती करता काय केलं तर भगवंताची कथा. तर कथा ऐकायला जाता तर कथा ऐकत नुसतं फिरतच राहतात. पंढरपूरला गेली बांगडी गल्ली, घोंगडी गल्ली, नाम गल्ली. किती वेळा घेतल्या बांगड्या, किती वेळा घोंगड्या घेतल्या, किती वेळा वस्तू घेतल्या, काय राहिलं? आपली चित्त शुद्ध करायच्या मागे लागत नाही. गंगेवर गेलं, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत का गंगेचा गुण मन घेत नाही. तिथे बसायचं आहे, गंगेला प्रार्थना करायची आहे. तू जशी पवित्र आहे तसं माझं मन पवित्र. मग ते पवित्र करण्याकरता संत काय सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह जागा. मग त्या गंगेच्या काठावर हरीची कीर्ती गायली पाहिजे. लोक भागवत पण ऐकलंय नाही, मला खूपच असं तर कोणीच सांगत नाही, असं सांगून फिरत होतो. म्हणजे काशी पुण्यभूमीमध्ये गेल्यावर कथा ऐकावी ही कथा आहे. म्हणून पुण्यवंता पुण्यशिळा पावना, म्हणजे यात्रेमध्ये सुद्धा बरोबरचा माणूस पुण्यवान असेल तर तो आपल्याला कथा ऐकू देतो. नाही तर ऐकू देत नाही, ते पाहायला राहून जाईल ना, तो कथा सोडून ते पाहायला. आणि काशीला कथेला गेलो ना तर 35 लोक होते. 35चे 35 बसले होते. तो मॅनेजर आला तर महाराज तुमचे एकही लोक जाते म्हणजे जाणार नाही कथा ऐकायला आले. म्हणजे 35चे 35 बसले म्हणजे एकही कमी नाही होणार, कारण ते कथा ऐकायला आले. पवित्र ठरली कथा लवकर चित्तामध्ये जाते. पण आता त्याचाही बाजार होत गेला. 2 दिवसात भागवत, 3 दिवसात भागवत, तर त्याचा क्रमही मोडून टाकला लोकांनी. कारण ते कळत नाही ना चित्तामध्ये स्थिर होण्याकरता. म्हणून भगवंताच्या दर्शनाकरता भगवंताची सेवा असं जेवू घालायचं देवाला. तेव्हा आज थोडस मीठ कमी झालंय, आपण गोड मानून घ्या. देवा आज साखर शिऱ्यात जास्त आहे असं जेवू घालायचं, बोलायचं देवाची जेवता. आपण ताट ठेवलं, पाणी फिरवलं की काही सांगत नाही देवाला. आज भाजी नव्हती, ठेचा वाकरत ठेवलाय, गोड करून घ्या देवा, असं बोलायचं आहे. असं बोलत गेलं म्हणजे प्रेमा भक्ती वाढत जाते. सुखे निद्रा करा देवा, आता झोपताना देवा सुखाने निद्रा करा, बाहेर पाऊस आहे. जसं देह तसं देव आहे. जसं आपण देहाला करतो तसं देवाला करावं, अशी दर्शनावस्था झाली म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये भक्तीची शक्ती निर्माण होते. कृष्णार्पणमस्तु. सद्गुरु राय कृपा मज केली, साबण वेळे वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना टेविला कर.